सध्या काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे की 400 पार इसका मतलब है की घटना बदल है। आम्ही सांगतो की मोदीजी देखील सांगतायत आणि या ठिकाणी रामदासजी आठवले देखील सांगतायत की या देशाची घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि ती कोणीही बदलणार नाही। ज्या वेळेला पहिल्यांदा मोदीजी संसदेमध्ये गेले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या संसदेला प्रणाम केला आणि आतमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून लोकशाहीचं रक्षण करण्याचं काम महायुती करणार आणि भाजप करणार हा विश्वास रिपब्लिकन पक्षाला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते देशभरात आणि महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार करणार आणि अबकी बार 400 पार करणार हा आमचा नारा आहे। थोडं पाटिया नमस्कार, मी अतुल जैन। अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत 27 उत्तर पश्चिम जिल्हा या ठिकाणी रवींद्र वायकर साहेब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। मी स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही, परंतु पक्ष जो देईन उमेदवार त्याच्यासाठी मी प्रचार करणार। मैं भले बोला अभी एकनाथ शिंदे जी को कि धर्म संकट जरूर है, लेकिन राज धर्म संभालने वाला मैं एकजुट है। हम लोग एकजुट के साथ, क्योंकि हमारा एक ही लक्ष्य है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को पंतप्रधान बनाना। क्योंकि मैं 10 बरस जो कार्रवाई किया, 370 कलम हटाया, $5 ट्रिलियन की इकोनॉमी भारत में लाने वाली कोशिश हो गई, जीएसटी एस्टैब्लिश हो गया और सबसे अहम राम मंदिर 500 बरस पुराना वो पूरा किया गया। ये हिंदुत्व के लिए, हमारे ये सरकार के लिए ये बहुत अहम काम मोदी जी ने किया है। मैं बोलता हूँ नहीं है 5 बरस, आने वाले 10-15 बरस भी मोदी पंतप्रधान बनना चाहिए। ये जिम्मेदारी खाली भाजपा की नहीं है, हमारी भी है। हम भी हिंदुत्ववादी है। हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद, आक्रामक भूमिका, मराठी लोगों का पूर्ण उत्थान, ये काम, ये नियम बाला साहब ने हमको बताया, उस हिसाब से हम चलने वाले। फादर सन ये रिलेशन घर में रहते। अगर किसी पार्टी से आप जुड़े, अमोल को बोला तू छोड़ और उबाटा मेरे पास आया नहीं आया ना, यानी क्या फादर बोलता है, फादर का मान रखा, तो इसका मतलब पार्टी उसके लिए सब कुछ है। तो वैसे मुझे भी मेरी पार्टी और ये युति मेरी जो है, जिस युति से मैं आमदार, मंत्री, राजदार बन गया, ये युति मैं कभी भूलने वाला नहीं, ज़्यादा करके ये भाजपा के लिए। नमस्कार, कालच माझी उमेदवारी सकाळी जाहीर झाली आणि काल जाहीर झाल्यानंतर एका दिवसामध्ये ही संपूर्ण यंत्रणा उभी करणं म्हणजे खूप कठीण होतं, पण तरी देखील एका रात्रीमध्ये सर्व घडवून आणणं म्हणजे जो या समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना ज्याला अनुभव असतो तो अनुभव बोलतो आणि त्याचं प्रचिती आपल्याला दिसून येते की एका रात्रीमध्ये अशा पद्धतीचं संपूर्ण पेंडॉल आणि वगैरे होणं। आणि सकाळी सर्व नेते या इथं उपस्थित, कीर्तिकर साहेब आहेत, आशिष शिलाल जी आहे, साटम जी आहे, विद्या जी है, लवेकर जी है, जयप्रकाश जी है, राजहंस जी है, सभी नगर सेवक यहाँ है, सभी हमारी महायुति के सब पक्ष के सभी सदस्य यहाँ आज आए। इसमें यानी रात को 1:30 बजे सभी को मैसेज दिया गया और रात को 1:30 बजे के बाद आज सुबह 11 बजे यहाँ पहुँचना तो कितने फास्ट होता है। यानी हमें दिन कितने मिलने वाले हैं, हार्डली 15 दिन, और 15 दिन के अंदर 6 विधानसभा मुझे चुनना है, जाना है, मिलना है। मगर मुझे मालूम है कि मैंने 4 टर्म यानी 20 साल मुंबई महानगर पालिका में जो काम किया है, 3 टर्म मैंने आमदार करके काम किया है, सभी हमारे आमदार यहाँ मौजूद है। तो मुंबई की जनता सब जानती है, महाराष्ट्र की सब जनता सब जानती है
सब मतदार जानते हैं कि कौन काम करने वाले नहीं है। और इसीलिए 7 बार चुन के देने के बाद आज मुझे मौका मिला है, मोदी साहब जी का आशीर्वाद मिला है और उनको सहायता करने के लिए यहाँ सब खड़े हैं, उनको पंतप्रधान वापस बनाने के लिए यहाँ सब खड़े हैं और वापस तीसरी बार मोदी जी पंतप्रधान हो जाएंगे। और इसी प्रकार से हमारे शिवसेना के नेता एकनाथ जी शिंदे, उन्होंने भी संदेश आप दिया है और हम सभी लोग ने आज हमारे ऑफिस का ओपनिंग करके 15 दिन में जितना हो सके उतना लोगों के पास पहुंचाना ये हमारा फर्ज है और लोगों को विनती करना। और विनती कर से अभी आशीष शेलार जी ने कहा है कि 4 लाख वोटों से जीतेंगे, सही है, हम लोग 4 लाख वोटों से जीतेंगे, लढेंगे और जीतेंगे। वायकर साहेब, या ठिकाणी मनसे तो कोण दिसत नाही का? मनसे आहे ना, मनसेचे पण आले। आपल्यासोबत या ठिकाणी 27 लोकसभा चे उमेदवार श्री रवींद्र वायकर साहेब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि आज आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने या ठिकाणी गजानन कीर्तिकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। कीर्तिकर साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज आपण बघतोय की एकीकडे तुमचे सुपुत्र उमेदवार आहेत पण तुम्ही जबाबदारी निभावताय असं म्हणायला हरकत नाही। साहेब, काय सांगाल, एवढी मोठी जबाबदारी निभावणं फार मोठी गोष्ट आहे साहेब। राजकारणामध्ये हे बघा, जबाबदारी पार पडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्यांनी राजकारणात राहावं। समोर अमोल कीर्तिकर लढतोय, ह्या बाजूला गजानन कीर्तिकर आहे, म्हणून या निवडणुकीमध्ये मी प्रचार कसा करणार, अमोलच्या विरोधात कसा आणणार, हे आम्हाला जावं लागतं। सगळीकडे चित्र आहे, भारतामध्ये अनेक ठिकाणी असे प्रसंग आहेत। फक्त आनंद एवढा आहे की मला निवडणूक लढायला लागत नाही, मी ठरवलेलं होतं। पण आमचा उमेदवार जो आहे रवींद्र वायकर, याला जिंकून देण्यासाठी मी स्वतः उमेदवार असल्यासारखा या ठिकाणी जे काय करता येतील ते सगळे प्रयत्न करेन। आशिष शेलार साहेब, एक उत्तर द्या फक्त, ज्या पद्धतीने तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहात साहेब, मुंबईची 6चे 6 सीट कशा पद्धतीने जिंकणार आहोत आणि कशा पद्धतीने तुम्ही जबाबदारी घेताय साहेब, कसं काय चित्र दिसणार साहेब? संपूर्ण मुंबईमधलं वातावरण एकतर्फा माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या उमेदवारांच्या बाजूने, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार आणि राज ठाकरेंचं समर्थन, या सगळ्यांना मतदारांमध्ये जिंकणारा पक्ष आणि युती ही माननीय रामदास आठवलेजींच्या समर्थनामुळे सुद्धा एका बाजूने महायुतीच्या बाजूला आहे आणि महायुतीचे 6 उमेदवार मला त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने जिंकणारा याचं चित्र दिसतंय। वायकर साहेब, असं वाटतं जसं काही विजय रॅली आहे की काय किंवा विजय सभा आहे की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेर दिसते साहेब। एकदम आश्चर्यकारक असं चित्र या ठिकाणी आज तुमच्या कार्यालयाचं उद्घाटनाचं आहे। काय साहेब, काय सांगाल, सगळे नेते आपल्यासोबत आहेत? आपणच म्हटलं ना, विजयाची रॅली आहे, विजयाचीच रॅली आहे आणि विजय हा नक्की 100% होणार आहे, कारण मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि यासाठी इथून निवडून जाणं हे महत्त्वाचं आहे। आणि ती जनता देखील मानते की मोदीजींना निवडून दिलंच पाहिजे। जर आपलं सशक्त भारत व्हायचं असेल, हिंदुस्थान व्हायचं असेल तर मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेच पाहिजे आणि यासाठी इथे गर्दी आणि आपण देखील इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। सर्व कार्यकर्त्यांना महायुतीच्या ही सूचना देण्यात येत आहे की परवा दिनांक 3 मे सकाळी 9 वाजता आपल्याला माननीय वायकर साहेबांचा फॉर्म भरण्याकरता म्हाडा गेट नंबर 2 वांद्रे पूर्व या ठिकाणी जमायचं आहे। सकाळी 9 वाजता जमायचं आहे। आपण सर्व आलात, आपले या ठिकाणी जे नगरसेवक आहेत आपल्यासोबत माजी नगरसेविका सुधा सिंग जी आहेत, आपल्यासोबत ॲडव्होकेट कापडेजी आहेत, मिलिंद कापडेजी। कसं वाटतंय ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात आज लोकसंख्या उभी आहे आणि कार्यालयाचं उद्घाटन होत आहे? मी आधीच सांगितलं होतं की वायकर साहेबांचं फक्त एकदा जाहीर होण्याची प्रतीक्षा होती आणि ती जाहीर झाल्यानंतर तुम्ही बघताय की कार्यकर्त्यांचा उत्साह किती जोराने आणि किती आनंदाने आहे। माझ्याबरोबर आमचे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजय विचारेजी पण आहेत। राष्ट्रवादी, RPI, BJP, मनसे आणि त्याचबरोबर शिवसेनेची पूर्ण ताकद या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे। तुम्ही फक्त विचार करू शकता, फक्त विचार करू शकता की उद्घाटनाच्या वेळेला जर इतकी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इकडे पदाधिकारी व कार्यकर्ते इथे उपस्थित राहू शकतात तर त्याच्यानंतर परिणाम काय होईल हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। ताकद, जोश ज्याप्रमाणे दाखवतायत ते जोरदार ताकदीने आम्ही त्याच्यासाठी उतरू आणि फॉर्म भरण्यासाठी जाऊ।
बघू शकतो की ज्या पद्धतीने आज या 27 उत्तर पश्चिम जिल्ह्याचं जे रवींद्र वायकर साहेबांचं कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत आणि आश्चर्याची बाब ही आहे की सर्व जाती धर्माची लोक एकत्र असताना कोळी समाजसुद्धा या ठिकाणी एकत्र आहे। हे वर्सोवाचे सगळे आपले कोळी बांधव आहेत जे आपण बघू शकतो की हे सगळे विजय भांजी वगैरे अत्यंत प्रसिद्ध असे कोळी बांधव आपल्यासोबत आहेत। विजय भांजी, आपण कसं बघाल की ज्या पद्धतीने आपण या येणारी लोकसभेची निवडणूक आहे कशा पद्धतीने लढणार आहोत आणि कोळी समाज जो आहे हा कशा पद्धतीने मतदान करणार आहे, कुठे मतदान करणार आहे? वायकर साहेबांना खासदारकीसाठी सीट दिल्याबद्दल कोळी बांधवाचे हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो। आज वायकर साहेबांना तिकीट जाहीर झालेलं आहे तर पूर्ण कोळीवाड्याचा पाठिंबा, वर्सोवा कोळीवाड्यांचा पाठिंबा वायकर साहेबांना आहे आणि यंदा आम्हाला अबकी बार 400 पार असा एक अजेंडा घेऊन आम्हाला उतरायचा आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांना बघायचं आहे। म्हणून आवर्जून आम्ही कोळी समाज एकत्र येऊन आम्ही यावेळी पुन्हा एकदा आम्ही धनुष्यबाणाला पुन्हा एकदा निवडून आणू आणि ते पण एकदम मोठ्या मताधिकाने वायकर साहेबांना निवडून आणू। तर बघितलं आपण अशा पद्धतीने कोळी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आज आनंदी आहे, उत्साही आहे आणि पुन्हा कुठेतरी आपण बघतो की मोदीजींचं काय काम आहे, काय कर्तृत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला कोळी बांधवसुद्धा मतदान करणार आहे आणि वायकर साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। मैं रविंदर सिंह, आज मैं बहुत गर्व से ये बोलता हूँ कि आज मैं वायकर साहब के साथ में जुड़ा हुआ हूँ और मैं ये कहना चाहता हूँ कि जितने भी हमारे सिख कम्युनिटी के लोग हैं वो आज मोदी जी को सपोर्ट कर रहे हैं क्योंकि हम क्या कुछ परिवर्तन लाना चाहते हैं जो आज मोदी जी ने लेके आए हैं। और आज जो हमारे वायकर साहब एक वाघ हैं जिसको कहते हैं शेर, आज हम सब सिख कम्युनिटी उनका सपोर्ट करने वाले हैं और हम चाहेंगे कि वो लोकसभा के इलेक्शन में वही आए और वही आए। आज या ठिकाणी आपण वायकर साहेबांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी आहोत ज्याने सगळे भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उभे आहेत। त्यासोबत सगळ्यात प्रमुख या ठिकाणी मुर्जीभाई पटेलजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मुर्जी काका, ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात जे वायकर साहेबांच्या कार्यालयाचं उद्घाटन जोरात झालेलं आहे, कशा पद्धतीने ही निवडणूक आपण लढणार आहोत? परवा फॉर्म भरण्यासाठी पण अशीच गर्दी असणार आहे का, कसं काय? उद्या 3 तारखेला सकाळी 11 वाजता बांद्रा इथे फॉर्म भरणार आहेत। जवळजवळ 20 ते 25,000 लोक तिथे जमणार आहेत। त्याच्यात जवळजवळ 15,000 लोक भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जमणार आहेत। वायकर साहेब हा उत्तर पश्चिम जिल्ह्यामधून जवळजवळ 4 लाखच्या अधिक मतांनी निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टी खंबीर मोदीजींना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी तयार आहे। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली हा उत्तर पश्चिम जिल्हा नंबर 1चा होईल याची खात्री देतो। धन्यवाद। आपण कसं समजता ज्या पद्धतीने अमोल कीर्तीकर यांना उबाटाची जी तिकीट मिळालेली आहे आणि इंडिया गठबंधन हे कशा पद्धतीने काम करणार आहे, त्यांच्या समोर तुम्हाला काम करायचं आहे आणि हा विजय कसा खेचून आणणार हा मोठा एक प्रश्न तुमच्या समोर आहे। आता समोरच्या उमेदवाराबरोबर त्याचे वडील सुद्धा नाही, मग मला जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही। म्हणजे लोक काय असणार विचार करा ना, म्हणजे सगळे लोक हा रवींद्र वायकर आणि महायुतीच्या उमेदवार बरोबर आहेत। समोरचा उमेदवार काय करतो काय नाही त्याचे आम्हाला काय विचार करायची गरज नाही। आणि एक हा मी तुम्हाला सांगतो, हा निवडणूक एकतर्फी निवडणूक होणार आहे। 4 तारखेला जेव्हा रिझल्ट निघेल तर उत्तर पश्चिम जिल्हा हा 1 नंबरचा जिल्हा असेल। धनुष्यबाणावर येते एवढे बटन पडतील की वरची साईड भुसून जाईल। आपल्यासोबत कमलेश रायजी आहेत। संपूर्ण मरो विभाग हा त्यांच्या अंडरमध्ये होतो असं म्हणायला हरकत नाही आणि जी ताकद आपण जाणू शकतो की कशा पद्धतीने कमलेश रायजींची आहे आणि ते सुद्धा आज या ठिकाणी अबकी बार 400 बारमध्ये उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी रवींद्र वायकर साहेब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। कमलेश रायजी, क्या कहोगे, आज इतना बड़े पैमाने पे लोग उपस्थित है और कार्यालय का उद्घाटन है। कमलेश रायजी, देखिए आज वायकर साहब फॉर्म भर अपना कार्यालय का उद्घाटन हुआ। इसमें भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार साहब आए, सारे आमदार हैं। वायकर साहब के साथ भाजपा, शिवसेना, मनसे, आठवले गुट,
ये सारे कार्यकर्ता पूरी ताकत के साथ हैं और अगर पांचों को एक साथ कर दोगे तो सामने वाला जो तराजू पे रखोगे वो अपने आप ऊपर आ जाएगा कि इतना वजन है। तो ये सारी पार्टियों के कार्यकर्ता मिलके आपको रिजल्ट देंगे और 2 लाख मतों से रविंद्र वायकर साहब जीत के आएंगे, ये मैं आपको आश्वासन दिलाना चाहता हूँ। महायुतीचे प्रकाश जाधवजी आहेत। आंबेडकरी जनता ही कशा पद्धतीने मतदान करणार आहे सांगा साहेब, काका तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे। अबकी बार 400 पारचा मुद्दा घेऊन चाललेला आहात। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब हे मोदी सरकारमध्ये या ठिकाणी मंत्री आहेत आणि जिकडे रामदासजी आठवले जातात तिकडे विजय हा निश्चित असतो आणि म्हणून या ठिकाणी 2 टर्म या मोदीजींनी पूर्ण केलेले आहे। आताची जी मोदी सरकारची घोषणा आहे, मोदीजींची घोषणा आहे अबकी बार 400 पार, आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले हे स्टार प्रचारक आहेत, मोदींबरोबर देशभर फिरत आहेत आणि या आमच्या उत्तर पश्चिम 27 लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचा दौरा होणार आहे आणि रवींद्र वायकरांना या मुंबईतल्या 6 लोकसभेपैकी मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य देऊन निवडून आणण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव आणि रिपब्लिकन पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते करणार अशी एक सध्या काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे की 400 पार जिसका मतलब है की घटना बदल है। आम्ही सांगतो की मोदीजी देखील सांगतायत आणि या ठिकाणी रामदासजी आठवले देखील सांगतायत की या देशाची घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे आणि ती कोणीही बदलणार नाही। ज्या वेळेला पहिल्यांदा मोदीजी संसदेमध्ये गेले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या संसदेला प्रणाम केला आणि आतमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून लोकशाहीचं रक्षण करण्याचं काम महायुती करणार आणि भाजप करणार हा विश्वास रिपब्लिकन पक्षाला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते देशभरात आणि महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार करणार आणि अबकी बार 400 पार करणार हा आमचा नारा आहे। प्रकाशजी ज्या पद्धतीने येणाऱ्या 20 तारखेला मतदान करायचं तर त्यामध्ये आता तुमचे प्रकाश आंबेडकर गट आहे, असे अनेक गट आहेत, पण जेव्हा मतदान करायचं असेल तेव्हा आंबेडकरी जनता ही कुठे उभी असणार आहे, कशाबद्दल तुम्ही लोकांना सांगणार आहात? आंबेडकरी जनता ही पूर्वीपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांना नेता म्हणून प्रमाण म्हणून काम करते आणि त्यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील हे जो आदेश देतात त्याप्रमाणे ते काम करतात आणि आपण पाहिलेलं आहे, आपण पत्रकार आहात, आपल्याला माहिती आहे आम्ही महायुतीबरोबर या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा देऊन आहोत। तर प्रकाश आंबेडकर हे अंतर्गत या ठिकाणी महायुतीला आणि मोदीजींना पाठिंबा देत आहेत, त्यामुळे दोन्ही गटाची मतं ही महायुतीला मिळतील हा मला विश्वास आहे। आज या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पांडुरंग आमरे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत। आमरे साहेब कसं वाटतंय, कारण का येणारी लोकसभा निवडणूक ही फार मोठी आणि ज्या पद्धतीने आज कार्यालयाचं उद्घाटन आहे, पण तुम्ही शिवसेनेत गेली अनेक दिवस या वयात सुद्धा कणखर पद्धतीने उभे आहेत आणि लोकांचं काम करताय आणि येणारी लोकसभा अबकी बार 400 पारचा विषय कसं बघताय? जय श्रीराम, जय महाराष्ट्र। खूप आनंद झाला आज जे खऱ्या माणसाला तिकीट मिळाली, जे आमच्या मनातले जे उमेदवार होता ते वायकर साहेब रवींद्र वायकर साहेबांना तिकीट मिळाली त्याबद्दल पहिला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खूप आनंद झाला आहे आणि मी तुम्हाला 110% सांगतो की या उमेदवार 110% निवडून येणार। या आमच्या त्यांच्या पाठीमागे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत, आमची सर्व ताकद त्यांच्या पाठीमागे आहे आणि ते निवडून येण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार। आपल्यासोबत तुषार धालपे आहेत जे शिवसेनेचे संघटक आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा पद्धतीने युवा नेतृत्व आज या ठिकाणी मैदानात उतरलं आहे। लोकसभा निवडणूक 27 उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक जिंकायची आहे, काय रणनीती आहे, कशा पद्धतीने येणाऱ्या दिवसात 20 तारखेला मतदान होणार आहे आपण जाणून घेऊया। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना मनापासून साईराम। आणि खरं तर कामाला लागायची गरजच नाही, वायकर साहेबांचं आधीच इतकं काम आहे जोगेश्वरीमध्ये की जास्त आम्हाला कामाचा त्रास होत नाही आहे, कारण की 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, त्यानंतर अशी खूप पदं वायकर साहेबांनी भूषवलेली आहेत चांगल्या प्रकारे, त्यामुळे लोकांचा चांगलाच विश्वास आहे। आणि आज जोगेश्वरी देवीची कृपा की वायकर साहेब दिल्लीला जात आहेत, बघू
सर्वांचा 100% पॉझिटिव्ह जोगेश्वरीतून, त्यानंतर ज्या बाकीच्या विधानसभा आहेत संपूर्ण या लोकसभेमधल्या, सर्वांचा पॉझिटिव्ह रिप्लाय येतो आणि शेवटी मोदी साहेबांचं पण काम आहे आणि सर्वजण खूप उत्सुक आहेत आणि खूप आनंद होतो आहे. मतदारांना काय सांगा, ज्या पद्धतीने तुम्ही युवा नेतृत्व आहात, एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि एकीकडे वायकर साहेब आहेत, कशा पद्धतीने लोकांना मतदान करायला सांगाल? खरं तर मतदान करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. विषय असतो की जे हुशार मतदार आहेत त्यांना सांगायची गरज नसते की का करा, कारण की जेव्हा दोन्ही समोरासमोर जे कोणी आपल्या उमेदवार असतात त्यापैकी जे हुशार नेतृत्व असतं, शिकलेलं नेतृत्व असतं, ज्यांनी आधी काम केलेलं असतं, ज्यांचा अनुभव असतो, त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे मतदार हुशार आहेत, त्यांना वैयक्तिक सांगायची किंवा काय गरज नाही. आणि वायकर साहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की संपूर्ण जोगेश्वरीच नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला त्यांचं काम माहिती आहे, कामाची पद्धत माहीत आहे. थँक्यू सो मच.